गुड मॉर्निंग. आम्ही चाललो आज बाहेर जरा फिरायला आणि हे लोक बघा आम्हाला कशी बघताय. ए बाय बाय करा रे. थांबा तुम्हाला दाखवतो. बघा कशी उभे आहेत ते. कैसा गरीब लोक खडा आहे. चला बाय बाय. चला आम्ही आता चाललोय आज फिरायला आणि मस्त. काय कविता आज जाणार मम्मीच्या घरी. आज जाणार आहे कविता मम्मीच्या घरी. म्हणून कविताचं बघा चेहरा बघा किती खुश आहे एकदम. ग्लो बघा चेहऱ्यावर. ग्लो फक्त तुम्ही ग्लो बघा. आताच आम्ही गोव्यावरून आलो. गोव्याचा हँगओव्हर उतरला नाही तोपर्यंत आता आम्ही चाललोय मम्मीच्या घरी. कविताला मम्मीची आठवण येत होती म्हणून आम्ही चाललोय कविताच्या मम्मीच्या घरी. पण तिथे आम्हाला थोडंसं काम पण आहे. मग ते काम करून आम्ही जाऊ कविताच्या मम्मीच्या घरी जेवायला. गटारी करायला. हा गटारी करायला. गटारी तशी आपली काल पण तर तू नॉनव्हेजच खाल्लं. काल पण गटारीच होती. काल पण आज पण गटारी. उद्या पण गटारी. रोज गटारी. जरा थोडस आमचा चेहरा गोरा पडला ना की आम्हाला असं वाटतं चला कुठेतरी बाहेर काळा करायला. काळा करायला असं होऊन जाते आमचं. पण आपण काय दुबईला नाही जात आहे. विरारला जातोय. अरे विरारचं नाही गोव्याचं सांगतोय की आता गोव्यावरून आल्यानंतर ना आम्ही हे लाव ते लाव की जरा चेहरा जरा गोरा पडला पाहिजे म्हणून. आणि आता थोडीशी गोरे पडलो आम्ही आणि आता आम्ही चाललोय थोडस कामानिमित्त विरारला. मग एक साथ 2 कामं होतील. काम पण आणि कविताच्या मम्मीची भेट पण. चला तर तुम्हाला आम्ही आता दाखवू. कविता ना मला आता एक गोष्ट सांगत होती. एकदम मनापासून गोष्ट सांगत होती आणि मी तिला बोललो का थांबा जरा मला एक काम करायचंय. मग तिची ना आता जीवावर येऊन गेली. तिनं मला कशी इम्पॉर्टंट गोष्ट सांगत होती एकदम. कविता जीवावर आली आहे तुझी. कविता काम नव्हतं करायचं तुम्हाला. तुम्ही मोबाईल मध्ये बोलतात व्हिडिओ काढ. अरे मी काहीतरी गोष्ट इम्पॉर्टंट सांगते ना. तो व्हिडिओचं काय मध्ये. अरे आता मी हिला चांगलं सांगितलं की व्हिडिओ काढ तर हिचं म्हणणे की व्हिडिओ पेक्षा मी तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट सांगते. गोष्ट सांग आता. नाही. आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनवर. थोडंसं जिथे काम आहे ते तुम्हाला समजत असेल. हे बघा कविताच्या हातामध्ये काय बोलतात त्याला स्टँड आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल. एक छोटं काम आहे. मग नंतर आम्ही जाऊ लगेच फटाफट इथून कविताच्या मम्मीकडे. आता आम्ही आमचं काम करून निघालो. आता आम्ही चाललोय मम्मीकडे. कविताची खुशी तुम्ही समजू शकता नाही यार. हट. कविताच्या चेहऱ्यावर ग्लो बघा ना ऑटोमॅटिक किती येऊन गेलाय मम्मीकडे. कुठल्याही मुलीला तो येत होतो असं एक्साइटमेंट असते आपल्या घरी. कुठल्याही मुलीच्या चेहऱ्यावर ग्लो येतो का. नाही नाही अशा मी खूप मुली बघितल्या की त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही कधी ग्लो नाही बघितला. मी थोडी कुठलीही मुलगी आहे. मग तू कुठली आहे. मग मी कविता चव्हाण आहे. काय बोलतो. आता तू कविता भूषण पाटील झाली. आता मी कुठे आहे. आता तू आहे विरारला. हा मग मी विरारला कविता चव्हाण असते. काय बोलतो. इथून पण जाऊ शकत होतो आपण युटर्न मारून. नाही नाही 4 व्हीलर जाते का कुठून काही. म्हणजे आपलं हम विरार आहे हा. मग काय कुठून पण टर्न मारायचं. विरार मध्ये हम बोले सो कायदा असतो. अरे बापरे असं काही नसते. कुठे पण आपण नियमात राहिलो पाहिजे. नियमात राहिलो तो यम नाही येत. नियम तोडला की बघ लगेच नी साईडला होतो यम येतो. देखा कुठून ऐकला रे हा. कुठल्या इंस्टाग्राम वर कुठली पोस्ट बघितली. असं काही नाहीये. मला सगळं नॉलेज जास्त आहे तुझ्यापेक्षा. पोहोचलो आम्ही कविताच्या घरी आणि ही बघा कविता. इनकी तो खुशी मावी नहीं रही है आज. इतनी खुशी मावी नाही रही है. खूप जास्त खुश आहे ती. पण असं पण नाही आहे की काही 7-8 महिन्यातून 1 वर्षाने भेटते. बोलतात नाही का लगेच एकदम येते 1-1.5 महिने लगेच मम्मीला भेटायला येते. तरी पण तिला अरे बापरे मम्मीकडे चाललोय. हे बघा. चला आता वरती जाऊ आणि त्यांच्या मम्मीचा आणि तिचा आनंद बघू. ही ना आता हिच्या मम्मीसोबत प्रँक करते. प्रँक.
हां खरं सांगते. ही मग ही ना मम्मीला सांगते की आम्ही नाही येते. आता बघूया. मुलगी भेटली, सगळं संपलं. मी जाऊ का घरी? मी जाऊ? नको. फ्लाइंग किस कर. तुझं नाव काय सांग? नाव काय? ईशानी. सांग ईशानी. कोणाची निशाणी? मम्मी पप्पाची निशाणी. ईशानी सांग. ईशानी गेला फिरायला गेला. अरे फिरायला कसा गेला? काय कसं गेला? कसा गेला फिरायला? कुठे गेला फिरायला? आजीकडे गेला. का कसे बसलेत? हा बघा आमच्या घराच्या बाहेरचा व्ह्यू. तू फेकून देऊ का तुला इशू? फेकून देऊ? फेकून देऊ? फेकून देऊ? ही मम्मी बघा जेवण करतीये. जेवण झालं. झालं? भाकरी भाजतीये. एवढे डिप्रेस होऊन का बोलते? मी आता भाकरी भाजते. तू वाचते का? हे बघा आता मस्त भाकरी करतेय आणि इथे चिकन आहे. एवढं चिकन कोण खाणार आहे? ही ना 2 माणसांसाठी पण 10 लोकांचं बनवते चिकन. मी नाही, मग पप्पा. हा ये मेरा पप्पा आहे ना. वातावरण किती मस्त झालंय. धुकं बसरलंय. धुकं काय बसरलंय? धुकं. जेवायला बसलोय. हे बघा एवढी सगळी व्हेरायटी केली मम्मीने. तुझ्यासाठी नाही केली. हा तुझ्यासाठी नाही. मग कोणासाठी गेली आहे? ये समझने वाले को इशारा काफी है. मम्मी सांग कोणासाठी गेलेस? दोघांसाठी गेले. झाला तुला चांगलं वाटावं म्हणून. माझ्यासाठी केली आहे. तुला चांगलं वाटलं पाहिजे ना म्हणून तुझ्यासाठी केली असं मम्मी बोलते. चिकन वडे केले. कशी हसते? आम्ही चाललोय झुडिओ मध्ये. मम्मीला काहीतरी खूप दिवसापासून ड्रेस बघायचे होते तर आम्ही आता झुडिओ मध्ये जातोय. आमच्या घराच्या बाजूलाच आहे. 2 मिनिटावर. तुझ्या मम्मीला सांगितलं की तू सांगितलं ना की चल मम्मी आपण कपडे घ्यायला जाऊ. ते बाळ नसतो का? हो चला. आता आम्ही आलो झुडिओला. हे बघा त्याच्या चेहऱ्यावर स्माइल. त्याला मम्मीच्या चेहऱ्याची दाखव. हे बघा ती मम्मी आहे ना सेलिब्रिटी लोकांसाठी करते. सगळं चला मी आणखी स्वस्त पप्पा आमचे म्हणतील आम्ही अजून काहीतरी स्वस्त घेऊन येऊ. हे काय इथून काय घेता? मस्त आहे ना. चला मम्मी नाही घाबरत आमची.
आमची मम्मी कशी घाबरते. आमच्या मम्मीसाठी हे बनलंय. हा. आमची मम्मी आली नाही आली. आमच्या मम्मीला असं आवडतं. हे असं आवडतं त्यांना. पायऱ्यांवरती घाबरतात त्या. चढायला ते व्हिडिओ बघितले असेल मम्मीने आजीची ना. आजीने घेऊन पडल्या होत्या त्या. नाही आजीने घेऊन नाही पडलेल्या, आजी पडलेल्या वाटते ना. नाही आजीला घेऊन आजीला घेऊन पडलेल्या. मम्मी उभी राहिली आणि आजी पडली. आम्ही आता जुडिओमधून शॉपिंग करून आलो. आता मम्मीच्या चेहऱ्यावरची खुशी बघा. कवितासारखी जी कविताच्या चेहऱ्यावर सकाळी होती ती आता कविताच्या मम्मीच्या चेहऱ्यावर आली आहे. बघा मस्त वाटलं. आत्ताच आलो आम्ही घरी आणि आता मस्तपैकी जेवू. पप्पा आमचे खेकडे आणतायत आणि खेकडे खाऊ आणि आम्ही निघू. ओ भाई साहब, ओके बघा कसं वाटलं. मस्त. आमच्या पप्पांनी आहे ना आमच्यासाठी खेकडे आणलेत. हे बघा ढणढण. हे जिवंत खेकडे आहेत. आता ते पप्पा आहेत ना साफ करून दाखवतील. मग त्यांना साफ झाल्यानंतर त्यांना आम्ही साफ करू. तुम्ही साफ कसे करणार. खाऊन. मला वाटलं तुमची काही वेगळी प्रोसेस आहे का काय. इनके लिए खेकडा आहे आज. फक्त काय जावयाने सांगितले की बाबा मला खेकडे खाण्याची इच्छा आहे. तर घरात स्पेशल गटारी स्पेशल डायरेक्ट खेकडे आणले पप्पांनी. तो बघा चालतोय तो बघा दिसतोय. आपण जमिनीवर सोडून त्यांची रेस लावू. मग कोण जातो. ह्या व्यक्तीसाठी आणलेले आहेत खेकडे. ह्या व्यक्तीसाठी. पल्लवीला कळलं ना, पल्लवी धावत येईल खेकड्यांसाठी असं वासानेच. पल्लवीला खूप खेकडे आवडतात. खूप. ती कितीही खाऊ शकते. आता हे बघा हे असे एकदम तयारीनिशी आलेले आहेत फील्डमध्ये. आता खेकडे साफ करणार आहेत. हे बघा खाली बसून करा ना पप्पा. एवढं पण नको, जरा खाली बसा. हे बघा कसं हातामध्ये पकडलंय. हे बघा खेकडे घाबरतायत. पर ये इंसान नहीं डर रहे. रस्सी कापायला लागले. चाकू बिकूची गरज नाही पडत आमच्या पप्पांना बाबा. आमचे पप्पा कसेही कापतात. हे कापण्यासाठी रस्सी कापण्यासाठी कोकणी आदमी आहे वो, कोकणी आदमी. ते बघा बघा रस्सा पहिले तोडून टाका ना. कैची या टेंग्या तोडलेल्या आहेत त्यांच्या. टेंग्या म्हणजे त्यांचे. हे बघा कसे तोडतायत. काय दया माया नावाची गोष्ट नाही यांना. निर्दयी माणूस आहे, निर्दयी. ही व्यक्ती निर्दयी माणूस, निर्दयी. की त्या खेकड्यांचे पाय तोडतायत, त्या खेकड्यांच्या आतड्या बाहेर काढतायत. बघा इतकं निर्दयी असावं बाप्पा माणसानी. तूच खाशील ना पहिले. ते तुमच्यासाठी आणलेत बाबा. मी तर पापाचा वाटेकरी होत नाहीये. मी साईडला बसलो. सगळं झालं की मला सांगा, मी फक्त खातो. नावावर कोणच्या आणलेत, कोणाच्या नावावर आणलेत. नावावर माझे आणले. त्यांना आता काय वाटतंय, अरे ओके हा व्यक्ती आपल्याला हे करतो. हे बघा आता हे दुसरा पकडलेला आहे. दुसरा आला फील्ड मध्ये. त्याची पहिले रस्सी कापून घ्या. आता दुसऱ्याची विकेट करतायत. आणि खायचं काय असतं फक्त एवढंच का. सगळं खायचं असतं ते. टेंग्या पण. हा काय बोलतोय. डेंगे पण खायचे असतात त्या. म्हणून कोकणी नसल्याचा हा जरा ड्रॉबॅक पडतो. ये देखो कोकणी आदमी. डर रे क्या वो. कसे तोडताय पाय. चेतन तोडतो का तुमचं. नाही चेतन यांना बघून घाबरत असेल. चेतन नाही. चेतन तो खात पण नाही ना, तोडत पण नाही तो. चेतन आमचा कोकणी माणूस असून सुद्धा काही कामाचा नाही तो. म्हणजे तो नावाचा कोकणी आहे. तो नावाचा कोकणी आहे. त्याला ना मच्छी आवडत
ना त्याला खेकडा आवडत, फक्त त्याला चिकन आवडते. बघा कसे तोडतायत बघा. ते कशाची पिशवीत टाका ना. हे बघा. नक्की खायचं काय असतं? हे आता हे सगळं खायचं. ह्याच्या ताटात दिसते ते सगळं खायचं असते. ओके. मम्मीला बनवता पण येतं सगळं? हो. तुझी मम्मी पण तर कोकणीच आहे. असं थोडे पप्पाच कोकणी आहे. काय ग कोकणी बाई. ढेंग बघ. हे बघ कसे तोडतायत. कट 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 कट. पप्पा तो जो खेकडा आहे ना तो श्राप देत असेल डायरेक्ट. त्याला मुक्त केला तुम्ही. तो आता ह्या जन्मात नाही येणार खेकड्याच्या. बिचारा. आमच्या गावाला माहिती ह्याच्यापेक्षा पण डबल टिबल पटीने खेकडे मिळतात. एवढा मोठा खेकडा आहे? मोठा. हा काय बोलता? तू पण खाल्ले तुम्ही? हा. तो कसं माहिती ना, त्याच्यातलं त्याच्या डेंग्यातला ना तो काय म्हणतात त्याला पप्पा, मांस. एवढा मांस निघतो. पण तो चावत नाही, पाण्यात नाही चावत. लय छोटे आहे. हे समुद्रात. चौथ्याची आता विकेट जाणार आहे. गेली. मम्मीला पण येते का तोडतो? हा हिला पण येते. शेंगा तोडून दिला की तोडून. म्हणजे मेन जे कैची असते ना ती सोडून द्यायची. मग सगळं जमतं पुढचं? मग पुढचं सगळं करते ती. पण आज पहिल्यांदा बघितलं मी. हा का. हा, आले पण तुमच्यासाठीच येते. मी एकदा एवढा आणला होता तेव्हा डेंगा एवढा होता. आता एवढा. अरे बाबा. की नंतर बोलत बसतात. बटन उघडत नाही का? स्विच बोर्ड. बोर्ड. स्विच बोर्ड ओपन करतायत. संपले का किती झाले? आता एक वाचलाय शेवटचा. आधी आहेत ना आमचे पप्पा कधी खेकडे घेऊन आले ना तर आमचे पप्पा खाली सोडून द्यायचे त्याला. का? मग आम्ही वरती बसून राहायचो. काय मग ते रे? खाली असे फिरत बसायचे खेकडे. काय बोलते? तर तू खूप खाल्ले असेल त्याच्या पहिला. छोटे छोटे आणायचे. खाल्ले. आम्ही खेकडे भरतो का. खुशी बघा खुशी. खुशी बघा. चावायच्या मग कसा करून तो बघा कशी डांगे बघा कशी करतोय तो. अशी अशी करतो अशी अशी. आता संपलं आता पहिल्यांदा खेकडे खात आहेत. पहिल्यांदा नाही खाल्ले आहेत. असं तोडताना वगैरे असं कधी असं बघून कधी खाल्लं नाही. डायरेक्ट असे मित्रांकडे गेलो, घे बाई. पण असं तुझे धर 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 ते भारी. हे बघा. हा खेकड्याचा डांगा. गरम गरम आहे. असा डांगा आधी असं चुकायचा. हा कटकन टाळला आणि मग हा असा निघतो. बघा एक मुलगा विचारतो तुमच्या गाडीला काही झालंय का. तर आम्ही म्हटलं काही नाही झालंय. तर तो म्हणतो नाही इथे जास्त गर्दी दिसली ना तू काय केलंय का? मी त्याला विचारते तू काय गाडीला केलंय का. तो नाही मी फक्त विचारत होतो की का तुम्ही इथे गर्दी दिसते. पूछत होतो. जेसीबी घेऊन ये जरा गाडी काढायची. चला आम्ही निघतो आता. चला बाय. चल बाय. बाय. चला चल इशू. येशो टाटा. टाटा कर इकडे. जा टाटा. गाडीत बस. फ्रँकीज दे. जा गाडीत बस. तुझ्या मायला ते गाडीत बस. चल गाडी देते का. चल गाडीत फिरायला चल. चल फिरायला. टाटा. चला. चला मम्मीला
चला बाय बाय. बाय बाय. खूप मस्त वाटलं आज. आम्ही निघालो आता कविताच्या घरातून आणि कविताच्या मस्त वडिलांनी आमच्यासाठी मस्त खेकडे आणले होते. एवढे पोट भरून खेकडे खाल्लेत ना ते तुम्हाला काय सांगू. आणि तुम्ही बघितलंच की डायरेक्ट जिवंत खेकडे आणि मस्त त्यांनी केले. ते बोलले की तुम्ही अजून जरा थांबा, उद्या परवा तुम्हाला अजून भारी आणतो. पण आज गटारी स्पेशल त्यांनी आमची खूप छान हे केलं. कविताची मम्मी पण खूप खुश झाली. त्यांची मुलगी अचानक भयानक त्यांच्या घरी आली म्हणून. चला खूप मजा आली. आता आम्ही हळूहळू घरी जाऊ, तुम्हाला दाखवूच आम्ही. कविता तुला कसं वाटलं येऊन मम्मीकडे? मग अशी जाताना एकदम एक्साइटेड होती आणि आता तोंड का पडलंय? तोंड का पडलंय? तोंड का पडलंय? काय नाही. बोल ना, बोल बोल ना. मान्य आहे रे बेटा की तू मुलगी आईकडे येताना एक्साइटमेंटने असते, जाताना थोडी दुखी असते. पण ठीक आहे, हेच आयुष्य आहे. कुठल्या पण आईला आहे ना, म्हणजे मला असं वाटतंय कुठल्या पण आईला आपली मुलगी आहे ना ती माहेरी आवडते. पण त्यांचं असं असतं की ती सासरी पण गेली पाहिजे. बरोबर आहे की चुकीचं आहे? हा चला बाय बाय. आता तुम्हाला दाखवतो आता घरी पोहोचल्यावर. आम्ही निघालो आणि आता रस्त्यात आम्हाला नर्सरी दिसली आणि त्याच्यामध्ये ना कविताला म्हणजे मम्मीने सांगितलेत काय जे पॉट घ्यायचेत, कुठले प्लांट लावायचे काय माहिती. ए दादा या हो राजू. तर बघू आता हे कुठले काय घेते ते. निघालो आम्ही. त्यांनी रेट जरा थोडा हायफाय सांगितला. मला समजत नाही आहे एवढे छोटे छोटे पॉट आहेत. हे बघा, हा बघा कमळा टाईप. हे एवढूशी पॉट 300 रुपये, जरा थोडंसं हे 350 रुपये, 400 रुपये. रेट पण असे सांगतात ना काहीच्या काही की माणूस घेताना 10 वेळा विचार करेल. पण चला जाऊ दे, आम्ही आमच्या घराच्या इथेच घेऊ. चला आम्ही आता निघतो कारण लेट होऊन जाऊ पुढे पोचायला घरी. ट्रॅफिक पण लागेल ना. आता मी विरार फाट्यावरून राईट मारला आणि आता आम्हाला थोडा ट्रॅफिक मिळाला. पण पोचू आम्ही 1-1.25 तासामध्ये, म्हणजे 11-11:30 पर्यंत पोचून जाऊ आम्ही हळूहळू. अरे बापरे, कविताला बघा किती झोप लागते. चला दाखवू आता आम्ही घरी पोहोचल्यावर. पोहोचलो आम्ही आता पोहोचलो आम्ही घरी. 11:30 वाजले, पोहोचलो आम्ही. चला बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बाय.